जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. आपण पाहताय जय महाराष्ट्रचा वेदर रिपोर्ट. आज आपली पावसाची स्थिती काय आहे, आपल्या राज्यामध्ये कुठे कुठे पाऊस पडलेला आहे, काय वातावरण आहे ते आपण पाहणार आहोत. माझ्या पाठीमागे आपण पाहता ही सॅटेलाइट इमेज जी आहे भारताचा नकाशा या ठिकाणी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो या ठिकाणी ढगांनी व्यापलेला आहे. म्हणजे मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय. हवामान खात्याने आधीच अंदाज दिलेला आहे की हा आठवडा किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस पडू शकतो आणि त्या अपेक्षा ज्या आहेत त्या आजही कायम आहेत. कालपासून जर आपण पाहिलं 2 दिवसापासून तर खूप चांगला पाऊस राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पडतोय. काही ठिकाणी रिमझिम पावसानं हजेरी लावलेली आहे. आजचं जर वातावरण आपण पाहिलं तर अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय आणि अपेक्षेनुसार चांगला पाऊस पडताना आपण पाहतोय. कोकण किनारपट्टीला जर पाहिलं तर आपण मुसळधार पावसानं कोकण किनारपट्टीला झोडपून काढलेला आहे. काल आज म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून 3 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्याच्यामुळे कोकणवासी जे आहेत ते समाधान व्यक्त करतायत. मात्र मुंबईमधलं जर चित्र पाहायला गेलं तर मुंबईमध्ये काल रिमझिम पाऊस पडत होता. मात्र आज पाऊस सकाळपासून नाहीच आहे. त्याच्यामुळे जर संपूर्ण किनारपट्टीचा कोकण किनारपट्टीचा विचार केला तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये, गोव्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आणि राज्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये जर आपण पाहिलं, वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि येत्या 48 तासामध्ये सुद्धा असाच चांगला पाऊस जो आहे तो पडू शकतो असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. आता आपण पाहणार आहोत की विविध शहरांमध्ये नेमकं तापमान किती आहे ते आता आपण त्याची माहिती घेणार आहोत. मुंबईमध्ये जर पाहिलं तर 29 डिग्री सेल्सिअस, पुण्यामध्ये 29 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये 35 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 31 डिग्री सेल्सिअस, औरंगाबादमध्ये 32 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान आपण पाहताय.